आजची बेली माती बंदर बैलगाडी एक भव्य दिव्य बैलगाडी शर्यत आहे आणि आपल्या विभागामध्ये मला वाटते बाईक पहिल्यांदाच बक्षीस आहे. त्यामध्ये क्वार्टर फायनलचा जो मोठा गट होता त्याच्यामध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकरी झाले मनीष दादा. नाव काय होतं गाडीला? शिवांश मनेश पाटील चिंचोटी. तर मित्रांनो सांगायचं तर दादाचं एक वैशिष्ट्य आहे, हा नंबरसाठी गाडी हाकलत नाही, फक्त एक हाऊस म्हणून गाडी हाकलतो. याचं उदाहरण म्हणजे साताड बंदरामध्ये शर्यत झालेली बिनाकाठी 20 तारखेला. त्याच्यानंतर त्याच्यावर मला वाटते 4-5 शर्यती झाल्या, पण बैलांना एक आराम मिळावा म्हणून दादांनी डायरेक्ट 15 दिवसांनी गाडी उभी केली आणि त्याच्यामध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकरी. तर दादा हे नियोजन कसं असतं तुझं? नियोजन म्हणजे गाडी आपण यंदा गेल्या वर्षीपासून तसं सांगायला गेलं तर एकही गुलाल आपण सोडलेला नाही. गेल्या वर्षी पण सर्व गुलाल घेतले. त्याच्यानंतर यंदा पण आपण 5 ठिकाणी हाकलले आणि 5ही ठिकाणी आपण गुलाल घेतला. 1 नंबर आणि 2 नंबर. 2 नंबर पण झाले ते झटापटीमध्ये, म्हणजे पावलामध्ये झाले. त्याच्यामध्ये सर्वांचं म्हणजे संदेश किंवा आमची जी टीम आहे पूर्ण आझाद मंडळाची किंवा चिंचोटी गावातली जे मित्र परिवार आहेत त्यांचा खूप मोठा सहभाग असतो. आणि बिनाकाठी जी शर्यत झाली ते तेव्हा समज मी नव्हतो, परंतु मी व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये संदेशने म्हणजे अक्षरशः जीवाचं रान केलं त्या व्हिडिओमध्ये दिसतंय. तर काय सांगशील त्याच्यासाठी 2 शब्द? संदेश सांगायला गेलं तर ते जे काही करता धरता बोललं पाहिजे ते सगळं काय संदेश प्रथम आणि मित्रमंडळी. मी फक्त एक नावाला शेट म्हणून त्यांना बैल घेऊन देणे आणि आपण आनंद घेणे, सर्वांना आनंद भेटला पाहिजे याच्यासाठी आपण गाडी हाकलतो. गाडी गुलालात येते, देवाची कृपा. आणि आजचं जे आयोजन आहे याच्यामुळे आपल्या बैलगाडी क्षेत्राचा म्हणाला गेलं असतं अलिबागचं बैलगाडी क्षेत्र उंचावणार आहे, कारण पहिल्यांदा एवढी मोठी माती बंदरला बैलगाडी शर्यत झालेली आहे. तर या आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन खूप सुंदर आहे आणि जे बॅरिगेट वगैरे लावलेले आहेत तिकडे सर्वत्र, म्हणजे कोणाला दुखापत होऊ नये, त्याच्यानंतर गाडी शर्यत पण व्यवस्थित सुरळीत व्हावी याच्यासाठी यांचं नियोजन खूप सुंदर होतं. आणि बक्षीस पण मोठ्या आहेत, म्हणजे बाईक असो किंवा फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन अशा मोठ्या बक्षीस ठेवलेले आहेत दादाने. आणि प्रेक्षकांसाठी एक लकी ड्रॉ ठेवलाय. 200 रुपयामध्ये अर्धा तोळ्याची सोन्याची चेन आहे. 200 रुपयामध्ये आता थोड्या वेळातच त्याचं ओपनिंग होईल आणि ती चेन ज्याला भेटेल, ज्याच्यात नशीब असेल त्याला मिळणार आहे. आणि महत्वाची गोष्ट काय माहितीये, मनू दादा म्हणजे मनू डायरीवाले हे दादा, हे प्रत्येक ठिकाणी म्हणजे गाड्या शर्यती बघत नाही, पण जो गुलाबामध्ये येतो त्याला आनंद देण्यासाठी सगळीकडे धावपळ करत असतात. त्यांचे मनपूर्वक आभार. आणि दादा काय सांगेल अजून बैलांकडून काय अपेक्षा आता? बैलांकडून अपेक्षा म्हणजे बैल जे आपल्याला म्हणजे जसे पुढे जातील तसं आपण पुढे जायचं. आपल्याला धावायचं नाहीये, धावायचं आहे बैलांना. आपण आपले 100% द्यायचे, बैल त्यांचं काम करत राहते. तर अभिनंदन दादा पुन्हा एकदा, आणि पुढील शर्यतीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बोला नाद एकच, बैलगाडी शर्यत. पकड मोबाईल. नंतर आहे ना असं फिरव घे रे मान मोबाईल तर मित्रांनो बेली माती बंदर आपल्या विभागातील एक भव्य दिव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन झालेलं आहे. तिथे पहिल्यांदाच भाटाला बाईक बक्षीस ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये क्वार्टर फायनल मध्ये प्रथम क्रमांक आलेली गाडी आहे. प्रणयदा नाव काय गाडीचं? माझं नाव प्रणय शेळके आहे आणि गाडीचं नाव आहे छब्या पुल्या ग्रुप बोरली. तर प्रथमतः अभिनंदन तुझं. आणि काय सांगेल एक भव्य दिव्य बैलगाडी शर्यत. आणि आमचे सहकारी मनीष दादा, त्यांचं सहकार आम्हाला जाम आहे, त्याच्यामुळे आमची गाडी पळते. तर काय सांगेल आपल्या विभागातील एक भव्य दिव्य आयोजन आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रथम क्रमांक मिळाला क्वार्टर फायनल मध्ये? नाही, आयोजन 1 नंबर आहे. सर्व पब्लिक वगैरे व्यवस्थित एकदम, आणि गाड्या रिसर्च सोडतात, त्यामुळे काय कोणती हानी वगैरे होत नाही. चांगल्या गाड्या चालू आहेत. आणि पहिल्या शर्यत झाली तिथे आपली गाडी फायनल होती, पण दुर्दैवाने आपली तिथे थोडा ऍक्सिडेंट झाला बैलाचा आणि परत आपण बॅकफुटला आलो आणि तिथून परत कमबॅक केलं. तर कसे होते? ऍक्च्युली काय आमचा राजा बैल मोडला. ऍक्च्युली आमची गाडी होती पुलनीची, आमची थोडी चुकी झाली. आता काय त्याला काय वरच्याची कृपा होती काय आम्हाला नाही माहिती. आमचा चांगला बैल हे झाला, नाहीतर आता आम्ही फायनल मध्ये खेळलो असतो. पण आमचा चांगला बैल जरा आमचा दुर्दैव होता त्यामुळं. आणि आता ही जोडी आहे ती कुठून खरेदी केली? हा आता ह्या वर्षी घेतला कर्नाटकामधून. आमचे सहकारी आहेत सत्यवान हाके म्हणून,
पंढरपूरचे, त्यांनी हा बैल आम्हाला घेऊन दिला आता. आणि तो हा 4 वर्ष आमच्याकडेच बैल आहे. तुम्हीच घडवलेला आहे. ऍक्च्युली आमच्याकडेच असतो तो. अच्छा. आणि ओमकार ड्रायव्हर होता आजचा, तर काय सांगशील या गाडीबद्दल? काय नाही, बैल चांगले आहेत, खूप छान पळतात, सरळ जाऊन सरळ येतात. झेंड्याला दुसरं पहिला जात होतो, पण मनी त्याची गाडी होती, त्याला बोललो तू पुढे जा, मी तुझ्या पाठून खेळतो. त्याच्या पाठी राहून एकमेकाच्या सहकार्याने गाडी हाकलली, त्यामुळे नुकसान पण होत नाही. आणि काय सांगेल अजून अपेक्षा काय आहेत बैलांकडून? आहेत अपेक्षा वरच्याला, आम्हाला वरती खेळायचं आहे, पण सध्या आमची तेवढी झेप नाही, पण आम्ही ते साध्य करू. आणि माझी अजून एक जोडी आहे घरी, ती पण ह्याच रेंजची आहे. येईल पुढे पुढे तुम्हाला दिसेल. ही गाडी थोड्या दिवसांनी थोडं थांबणार आहोत, ती गाडी काढणार आहोत परत. आणि एकंदरीत आयोजन जे एवढं मोठं झालंय, जर असं आयोजन झालं तर नक्कीच आपल्याकडील बैलगाडी शर्यतीचं पण स्वरूप बदलणार आहे. काय सांगशील? 100% अशा मोठ्या स्पर्धा झाल्या तर बैलगाडी शर्यत आपल्याकडून वरच्या लेवलला जाऊन पोहोचेल. तर पुन्हा एकदा सर्व ग्रुपचं तुम्हाला अभिनंदन, आणि येणारी जी गुढीपाड्याची मानाची शर्यत आहे त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. बोला ना एकच बैलगाडी शर्यत! अभिनंदन तुझं पण, थँक्यू. तर मित्रांनो, आजच्या बेली माती बंदर बैलगाडी शर्यतीमध्ये सेमीफायनल मध्ये तिसरी आली ना, तर अभिनंदन साहिल प्रथमतः. आणि काय सांगशील आज भव्य दिव्य बैलगाडी शर्यत, आणि मला वाटतं आपल्या माती बंदरची सर्वात मोठी बैलगाडी शर्यत. शर्यत खूप छान होती आणि नियोजन पण एकदम व्यवस्थित होतं. काय एवढं काय वाटलं नाही मला गाडी हाकलताना. काय सांगशील अशा पद्धतीच्या मोठ्या जर शर्यती झाल्या तर आपल्याकडल्या सुद्धा शर्यतींना मोठं स्वरूप प्राप्त होईल? काय सांगेल त्याच्याबद्दल? अशा जर मोठ्या शर्यती जर सुरू झाल्या तर आपल्याला पण एक बैलांना पण डिमांड चांगलं वाढेल आणि सर्व माणसं बहुतेक बैलगाडी क्षेत्राकडे वळत जातील अजून. आणि रोजगार सुद्धा त्या निमित्ताने वाढतील, कारण जे खाण्याचे दुकान आहेत किंवा हे गुलाल बोल थंडा यांच्या सर्व. आता काय आहे, जर बैलगाडी क्षेत्र असेल तर तिथे वडापावचा धंदा चालतो, अंडापाव चालतो, कलिंगडवाला चालतो, ज्यूसवाला चालतो. असे शेतकऱ्याला एक एक धंदा पण व्यवस्थित मिळायला लागले. आणि बैलगाडी क्षेत्र चालू झाल्यापासून बैल पण आपली जाम दिसायला लागली अलिबाग म्हणजे आपल्या क्षेत्रामध्ये. आणि शेतकऱ्याला सुद्धा त्याचा फायदा व्हायला लागला, त्याचे बैल सुद्धा चांगल्या किमतीला जायला लागलेत. शेतकरी आणि बैल आता बाळगायला लागल्यापासून चांगल्या किमतीला बैल विकायला लागला तो, आणि शेतकरी सुधारत चालला. आणि याच्या तुझ्या शर्यतीबद्दल काय सांगेल, म्हणजे कसे धावले बैल आणि तुझे जे स्पर्धक होते त्यांच्याबद्दल काय सांगशील? तसं पाहायला गेलं तर माझा गट तर हा टॉपच होता. आता धवरवाली जोडी फायनल मारलेली जोडी, परत ती यांची तांबडा बैल पण तो फायनल वालाच यांच्यापैकी पवारांपैकी. म्हणजे मला गाड्या सगळ्या टाईट होत्या, त्यात जमलं, तिसरा नंबर आला. गुलाल मिळणं महत्वाचं आहे. तर आता काय तयारी असेल गुढीपाडव्याच्या शर्यतीसाठी? गुढीपाडव्याच्या शर्यतीसाठी एक वेगळे नियोजन असेल, आणि जेणेकरून सेमीला एक नंबर मारण्याचा प्रयत्न करणार. तर त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आजच्या शर्यतीमधील क्वार्टर फायनल जो पहिला गट होता त्याच्यामध्ये पहिली आलेली गाडी आहे, नाव काय होतं? वेदिका विनायक पाटील जिराट. आणि ही जोडी आपली किनारीला असते ना? हा, आज नवीनच आहे, काल आला. हे काय पहिली शर्यत त्याची? पहिली शर्यत आहे. कर्नाटकी कर्नाटकी. आणि बकासूर हा- पाहिजे आणि आणि हा हा- तोकडा पाहिजे, आधी आलेला आहे. मला वाटतं विमान पाहिजे आणि हा पळतो हा ना? तोकडा पाहिजे, विमान पाहिजे. तर माती बंदरला पहिली शर्यत द्यायची हो, पहिली. आणि विदाऊट फेरा. हो, विदाऊट. तर काय सांगेल, म्हणजे चांगलीच धावली गाडी. चांगली एक नंबर धावली, टर्न दुसरा मारलेला आणि ओव्हरटेकला काढली आपल्या टावरची तो. मग आता यांना कंटिन्यू माती बंदरला हाकलणार की ना हाकलणार, किनारीला पण? किनारीला पण दोन्हीकडे दोन्हीकडे. आणि काय अपेक्षा काय जोडी करून? ना आमची फायनलची अपेक्षा आहे ती लवकर पूर्ण होणार. टायमिंग देणार आम्ही 7-8 ला. तर अभिनंदन तुमचं आणि पुढे शर्यतीसाठी शुभेच्छा. आणि हा तिकडे वरती कोणत्या नामवंत बैलांसोबत धावलाय? जनरलच्या बैलांसोबत धावलाय, टोपकर पाहिजे गाड्यात धावलाय. आणि त्यांनी कर्नाटकच्या सगळ्या वरच्या गाड्या आहेत ना, जनरलच्या हेलिकॉप्टर पाहिजे त्या सगळ्या गाड्या मारलेल्या आहेत. म्हणजे आपण टॉपचा बैल. टॉपचा बैल आहे. शूटर पाहिजेची पण गाडी मारलेली आहे, ब्रेकफेलची पण मारलेली आहे, सगळ्या गाड्या मारलेल्या आहेत. अभिनंदन आणि येणाऱ्या गुढीपाडव्या शर्यतीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, बेली माती बंदर एक भव्य दिव्य बैलगाडी शर्यत, त्याच्यामध्ये 21वा गट जो सुटलेला त्याच्यामध्ये तृतीय क्रमांकाची गाडी आलेली आहे. नाव काय होतं गाडीला? गोपीनाथ दत्तात्रय पाटील मुळे. तर प्रथमतः अभिनंदन अमित. थँक्यू, धन्यवाद. काय सांगशील, जरा बॅकफुटला होती आपली गाडी. हा, 2-3 शर्यती आपली गाडी थोडी कमी बैल धावत होते, पण आता थोडी वरची रेंज असल्यामुळे बैल आपले तिथे आपल्याला काय जमत नव्हतं. पण आपण काय हे सोडली नाही, आपण प्रयत्न करत राहिलो. आणि मला वाटतं मागच्या रविवारी पहिला गुलाल भेटला. हा, पहिला गुलाल नाही, बेली आज 16व्या गटामध्ये
पहिली आली होती गाडी. त्याच्यानंतर रोह्याला आपली गाडी 2 नंबर झाली. आज परत 3 नंबर झाली. तर नाव काय आहेत बैलांची? हा बारके आहे आणि हा रॅश फुले आहे, चिमगाव रॅश फुले. अच्छा, म्हणजे कर्नाटक आहे. हा कर्नाटकी आहे, हा आपल्याकडला आहे. अच्छा, तर काय सांगशील, अजून काय अपेक्षा आहेत बैलांकडून? बैलांनी खूप स्वप्न पूर्ण केलेली आहेत. आपली बैल खूप आपले धावलेले आहेत. आपली म्हणजे जी आपल्याला हौस होती, आपल्याला जी बैलांकडून अपेक्षा होती ती बैलांनी आता पूर्ण केली. ह्यानी तर काय नाव आपलं भरपूर केलेलं आहे या बैलांनी. आणि पुढे आता एक मानाची बैलगाडी शर्यत गुढीपाडव्या निमित्त आहे, हा. त्याच्यासाठी काय तयारी आहे? हा नेऊ ना आपण, तिथे पण आपली गाडी असेल. आणि तिथे सुद्धा गुलालाची अपेक्षा. आता काय कसं आहे, हार जीत होत राहणार काय, आपल्याला काय मिळेल. एक सातार बंदर आणि मानाचा गुलाल प्रत्येक बैल मालकाला पाहिजे असतो. असतो. हा ते तर झालं, पण प्रत्येक जण मेहनत करत असतो. आपली त्याच्याबद्दल आपलं नशीब असेल तर मिळेल गुलाल. आणि एकंदरीत आजच्या शर्यतीबद्दल काय सांगेल? एक भव्य दिव्य शर्यत आयोजित हा केली खूप आहे. मोठं आयोजन आहे. आज बाईकची शर्यत आहे, खूप मोठं आयोजन आहे. आणि- लकी ड्रॉ पण आहे, त्याच्यामुळे पण खूप पब्लिक आलेली आहे. आणि आपली जर अलिबागची शर्यत मोठी व्हायची असेल तर काय सांगाल, असे आयोजन व्हायला पाहिजे यापुढे? हा व्हायला पाहिजे. पण गाडा मालकांनी पण आता खूप भरपूर चुका करतात, त्या चुका करायला नाही पाहिजे. त्याच्यामुळे कुठेतरी शर्यतीला गालबोट लागण्याची शक्यता आहे. तर पुन्हा एकदा अभिनंदन तुझा आजच्या गुलालासाठी आणि धन्यवाद. येणाऱ्या शर्यतीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.